तर मित्रांनो, फायनल तो दिवस आलेला आहे ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र 2 महिन्यापासून पाहत होता. बरं झालं हा चित्रपट 6 डिसेंबरला रिलीज झाला नाही, नाहीतर पुष्पा 2चे आरामात 400 ते 500 कोटीचे कलेक्शन कमी झाले असते. चित्रपटाचा क्रेज एवढा आहे की चित्रपटाची पहाटेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंतचे सगळे शोज हाऊसफुल होते. ट्रेलरपेक्षा चित्रपटात दुप्पट गुजबम्प्स येत होते आणि विकी कौशल यांची ॲक्टिंग एकदम जबरदस्त होती. चित्रपटात मला कुठेच विकी कौशल दिसले नाहीत. दिसले तर ते फक्त आणि फक्त छत्रपती संभाजी महाराज. चित्रपट सुरू झाल्यावर जेव्हा छत्रपती संभाजी महाराज घोड्यावर स्वार होऊन येतात आणि औरंगजेबाचं आवडतं शहर बऱ्हाणपूर उद्ध्वस्त करतात, तेव्हा तो फायटिंग सीन पाहण्यासारखा आहे. एक वेगळीच एनर्जी होती ती महाराजांमध्ये. आणि औरंगजेबाच्या पोराला म्हणजेच अकबराला भेटायला जेव्हा महाराज त्याच्या छावणीत जातात, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर 12 वाजतात एवढा तो घाबरतो. महाराज जेव्हा अकबरासोबत बोलतात तेव्हा तो त्यांची प्रशंसा केल्याशिवाय महाराज जेव्हा दरबारात येतात, तो सीन एक उत्तम प्रकारे प्रेझेंट केला आहे. असं वाटत होतं की मी जर तिथं असतो तर महाराजांना स्वतःच्या डोळ्याने बघितलं असतं आणि मुजरा केला असता. चित्रपटाच्या सेकंड हाफमध्ये जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांवर हल्ला होतो, तेव्हा फक्त मोजकेच मावळे त्यांच्यासोबत होते. तरी पण एक मावा 4 मुघलांच्या सैनिकांवर भारी पडत होता. छत्रपती संभाजी महाराज एकटे असूनही ते मुघल सैनिकांना झुंज देत होते. मुघल सैनिक त्यांच्या जवळ जायला घाबरत होते. शेवटची 15 ते 20 मिनिटात औरंगजेब महाराजांवर जे अत्याचार करतो ते बघत नाही भावांनो. छत्रपती संभाजी महाराज मुघलांच्या तावडीत कधीच सापडले नसते, पण आपल्याच लोकांनी घात केल्यामुळं महाराजांना एवढ्या यातना भोगाव्या लागल्या. त्यामुळे भावांनो, कधीच आपल्या माणसासोबत गद्दारी करू नका, फितूर होऊ नका. एवढे अत्याचार सहन करून पण महाराज कवी कलशांना म्हणाले. कवी कलश जी, तुम्हाला यावर काही कविता आठवते का? महाराजांची कीर्ती किती बेभान होती यावरून समजून घ्या. महाराणी येसूबाईंना जेव्हा छत्रपतींचा वास होतो, तो सीन खूप इमोशनल आहे. महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना आहे, त्यांनी ॲक्टिंग एकदम चांगली केली आहे. आणि औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना आहे, त्यांनीही ॲक्टिंग चांगली केली आहे. ओव्हरऑल महाराजांच्या चित्रपटात आपण कुठेही कमी काढू शकत नाही, कारण या चित्रपटात कमी काढण्यासारखं काहीच नाहीये. 130 कोटींचं मोठं बजेट, दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी आणि प्रेझेंटेशन सगळं एक नंबर होतं. लॉर्ड ऑफ फिल्म्स आणि लक्ष्मण उतेकर सरांचे मानावे तेवढे आभार कमीच आहे. फक्त मला खंत एकाच गोष्टीची वाटते की हा चित्रपट आपल्या मराठी भाषेत का बनवला नाही. जरी मराठी भाषेत बनवता आला नाही तरी मराठी भाषेत डबिंग व्हायला पाहिजे होती. भावांनो, तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की हा चित्रपट थिएटरमध्येच बघा. आणि तुम्ही हा चित्रपट बघितला आहे का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय.